नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा किचन क्लाउड आशामध्ये। आज मी नागपंचमी निमित्त दुधातला रसाळ शिरा घेऊन आलेले आहे। तर चला बनवूया रसाळ शिरा किंवा माखंडी हलवा। अशा प्रकारे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा जो रवा आहे हा उपमा रवा आहे। जो ठोकळ रवा किंवा मोठा रवा मिळतो तो हा उपमा रवा आहे। याच्यामध्ये मी 1.5 वाटी जसा आपला ज्या वाटीने मी रवा घेतलाय त्या वाटीने 1.5 वाटी दूध याच्यात ॲड केलेला आहे। दूध टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, संपूर्ण एकजीव करायचा आहे। याच्यामध्ये दूध घातल्यानंतर मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे, कारण की शिऱ्यामध्ये जर आपण जसं साखर टाकतो त्याचप्रमाणे चिमूटभर मीठ टाकल्यानं त्याला रुचकरपणा येतो आणि त्याचा गोडवा आणखीन वेगळा लागतो। अशा प्रकारे मी भिजवतानाच याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला हा जो भिजवलेला रवा आहे आपल्याला भिजवून झाल्यानंतर झाकून ठेवायचा आहे। 15-20 मिनिटे याला चांगला रेस्ट होऊ द्यायचा आहे, रव्याला चांगला फुलू द्यायचा आहे। आता आपण याला शिरा कसा बनवायचा तो बघूया। मी थोडंसं मी 2 चमच तूप घातलेलं आहे। 2 चमच तुपामध्ये मी काही ड्रायफ्रुट्स परतून घेतलेले आहे, काजू, बेदाणे आणि चारोळी। आता हे परतल्यानंतर मी हे काढून घेतलेले आहे आणि याच तुपामध्ये मी पुन्हा 2 चमच तूप टाकले आहे आणि जेवढा मी रवा घेतला होता तेवढीच मी साखर घेतलेली आहे। अशा प्रकारे मी 2 चमच पुन्हा तूप त्याच्यात ॲड करत आहे। आता याच्यामध्ये आपली जी साखर आहे, जे नॉर्मल साखर असते नेहमीची चहाची, ती साखर त्याच्यात घातलेली आहे आणि चांगली परतून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला ही साखर चांगली परतून घ्यायची आहे। आपल्याला ही जी साखर परतत असताना गॅस आपल्याला मंद ठेवायची आहे आणि परतून झाल्यानंतर जसं ती परतायला लागते, जसं ती गरम व्हायला लागते तशी ती पुन्हा क्रिस्टल व्हायला, तिचे गडे व्हायला लागतात। अशा प्रकारे आपण साखर कशी परतत आहोत ते तुम्ही व्हिडिओत बघून राहिलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला साखर एकदम गॅसवर ठेवून नाही द्यायची आहे, तिला परततच राहायचं आहे। इकडून तिकडे परतत असताना तिचा हळूहळू तिचा गडा जो आहे तो विरघळायला लागतो। सगळ्यात पहिले त्या साखरेची त्या कलर चेंज होते। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघत असाल की साखरेचा हळूहळू कलर चेंज होत आहे। आता ती जी आहे मेल्ट झाल्यानंतर तिला लालसरपणा यायला लागतो, किती म्हणजे जशी विरघळायला लागते तशी ती कॅरमलाइज होते। साखर चांगली आपल्याला ही 15-20 मिनिटे चांगली परतून घ्यायची आहे। आता ही जी कॅरमल व्हायला लागल्यानंतर आपल्याला गॅस तिची मंदच ठेवायची आहे। आज जर आपण मोठी केली तर ही साखर जळून जाणार आणि आपला शिरा रुचकर होणार नाही, चांगला होणार नाही। अशा प्रकारे गॅस मंद करून ही साखर जी आहे चांगली मेल्ट करून घेतलेली आहे। हळूहळू आपल्याला ही साखर इतकी परतायची आहे की तूप वेगळं आणि साखर वेगळं व्हायला लागते। अशा प्रकारे आपल्या याच्यामध्ये पाण्याचा थोडासा सुद्धा वापर केलेला नाही आहे आणि ही साखर जी आहे अशी विरघळून घेतलेली आहे। अशा प्रकारे साखर आपली विरघळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळूहळू तिचा कलर जसा चेंज होतो, आपल्याला जर आज मोठी ठेवली तर तिचा काळा पण कलर होईल आणि त्याचा कलर पण चेंज म्हणजे चांगला नाही होणार शिऱ्याचा। अशा प्रकारे आपण साखर हळूहळू मेल्ट करून घेतलेली आहे आणि चांगलं तिला परतून घेतलेलं आहे। जसं आपल्याला तूप वेगळं आणि साखर वेगळं व्हायला लागते तर आपण त्याच्यामध्ये भिजवलेला जो रवा आहे तो त्याच्यात आपल्याला ॲड करायचा आहे आणि पटकनच आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे। हे मिश्रण इतकं फास्ट आपल्याला मिक्स करावं लागते की सगळं एकजीव झालं पाहिजे, त्याचे घडे नाही बनले पाहिजे आहे, साखरेची किंवा रव्याचे सगळं एकत्र झालं पाहिजे। आता याच्यामध्ये हे जर आपल्याला बुडाला लागलं असं वाटलं तर याच्यामध्ये पुन्हा 2-3 चमच आपण तूप ॲड करायचे आहे। मी हे सगळं मिश्रण हळूहळू मिक्स करत असताना पुन्हा 3 चमच तूप याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। अशा प्रकारे 1 वाटी रव्याला मी अर्धी वाटीच तूप वापरलेलं आहे। अशा प्रकारे मी हे सगळं परतून घेतलेले आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला ही जी जसं आपण हे परतायला लागतो तसं ते शिरा आहे कढईला सोडायला लागतो, तो वेगळा व्हायला लागतो कढईपेक्षा। तर आपला शिरा झालेला आहे असं आपल्या लक्षात येते आणि या सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी वेलची पूड टाकली आहे आणि जे आपण तुपात परतलेले ड्रायफ्रुट्स होते ते टाकलेले आहे। आता आपला हा जो दुधात भिजवलेला रसाळ शिरा आहे हा तयार आहे। नागपंचमीनिमित्त याला शिरा किंवा याला कढई म्हणल्या जाते। तर नागोबाला हा प्रसाद म्हणून हा चढवला जातो। तर नागपंचमीनिमित्त हा मी रसाळ शिरा केलेला आहे। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।